सोमेश्वर केदारलिंग महाराज की जय। महालक्ष्मी त्रिमुखी माते की जय। श्री तोगडेश्वर महाराज की जय। स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगणा, कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगणा, मनी हा छंदना वाजे मृदंगना, मनी हा छंदना वाजे मृदंगना, कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगना, कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगना, कोटी शब्द उमटले सप्त सुरात दंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, माझे पहिले नमन वंदुधरणी मातेला, वंदुधरणी मातेला, वंदुधरणी मातेला, माझे दुसरे नमन वंदु चांदाया सूर्याला, वंदु चांदाया सूर्याला, वंदु चांदाया सूर्याला, तिसरे नमन वंदु वंदु दर्या सागरा, तिसरे नमन वंदु वंदु दर्या सागरा, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, माझे चौथे नमन वंदु चौथीच्या गणाला, चौथीच्या गणाला, वंदु चौथीच्या गणाला, माझे पाचवे नमन वंदु पाचिया पांडवांना, पाचिया पांडवांना, वंदु पाचिया पांडवांना, सहावे नमन वंदु वंदु साई सागरा, सहावे नमन वंदु वंदु साई सागरा, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, माझे सातवे नमन वंदु सप्त या ऋषीना, सप्त या ऋषीना, वंदु सप्त या ऋषीना, माझे आठवे नमन वंदु गावच्या देवांना, गावच्या देवाना, वंदु गावच्या देवाना, नववे नमन वंदु वंदु साया सागरा, नववे नमन वंदु नवखंडी स्मरवूया, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, मनी हा छंदना वाजे मृदुंगना, शिव पार्वतीचा गगनना रंग भरू दे आमचा गणा, शिव पार्वतीचा गगनना रंग भरू दे आमचा गणा, शिव पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमचा गणा, शिव पार्वतीचा गजानना रंग भरू दे आमचा गणा, हो दहावे नमन वंदु मी कोणाला, दहावे नमन वंदु
जोगेश्वर देवाला अकरावे नमन वंदू जोगेश्वर देवाला अकरावे नमन वंदू जोगेश्वर देवाला शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगण शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगणा शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगण शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगण ओ बारावे नमन वंदूया कोणाला बारावे नमन वंदू सर्व देवतांना बारावे नमन वंदू सर्व देवतांना बारावे नमन वंदू सर्व देवतांना ओ बारावे नमन वंदूया कोणाला बारावे नमन वंदू रंगदेवतेला बारावे नमन वंदू रंगदेवतेला बारावे नमन वंदू रंगदेवतेला ओ बारावे नमन वंदूया कोणाला बारावे नमन वंदू बसले सभेला बारावे नमन वंदू बसले सभेला बारावे नमन वंदू बसले सभेला शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगणा शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगणा शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगण शिव पार्वतीचा गजानना रंगवरुदे आमचगण नदी किनारी अवतरला नदी किनारी प्रगटला शिव शंभू अवतार माझा तोडेश्वर माझा तोडेश्वर नदी किनारे अवतरला नदी किनारे अवतरला माझा तोडेश्वर माझा तोडेश्वर सुस्वागतम 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 रंगदेवता श्री नटेश्वर आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आपल्या सर्वांचे आराध्य दैवत श्री गणरायाला वंदन करून आमच्या कोरी गावाची ग्रामदेवता आई त्रिमुखी महालक्ष्मी केदारनी आईच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच भंडारपुरा गावाची ग्रामदेवता आईला वंदन करून आम्हा कलाकारांचे श्रद्धास्थान म्हणजे स्वयंभू श्री तोबरेश्वराला वंदन करून रसिक हो आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले ते म्हणजे ज्यांनी महाराष्ट्र घडविला आपल्या महाराष्ट्राचे जे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा करून रसिक हो ज्यांनी या ठिकाणी आज हनुमान जयंती निमित्त आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली ते म्हणजे आमचे सहकारी श्री माननीय मनोज पाटील आणि सचिन सुर्वे आणि पंच कमिटी भंडारफुले यांचे आम्ही आभार व्यक्त करतो तसेच
आम्हाला संगीत कीबोर्ड मास्टर वैष्णव गुरव तसेच ऑक्टोपॅड संकेत भवाली तसेच आम्हाला वेळोवेळी ढोलकी साथ देणारे आमचे लाडके ढोलकीपटू म्हणजे कीर्तन कांबटे आणि मृदुंगमणी अक्षय खानेकर यांचे देखील आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे सर्व रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री तोगडेश्वर नवतरुण नाट्य मंडळ ओरी तोगडेवाडी सविनय सादर करत आहोत कोकणची लोककला कोकणची लोककला अर्थात बहुरंगी नमन रसिक हो. कुठे आम्ही चुकलो तर आम्हाला सांभाळून घ्या असे आम्ही तुमच्या समोर कुणीकडे व्यक्त करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो सविनय सादर करत आहोत गणनाट्य कुकुटायन अर्थात बाण कोंबड्याची अर्थात बाण कोंबड्याची. यारणा धाव घेई अमुची त्रिमुखी. सप्तसुरांनी आळवितो मी आई त्रिमुखी. सप्तसुरांनी आळवितो मी आई त्रिमुखी. या सभारंगणी आळवे तुया गाई धरणा धावली अमुची त्रिमुखी. धरणा
करावे तुम्ही माया करावे तुम्ही माया रंगणियात रंग भराया रंगणियात रंग भराया यावे तुम्ही आठाई रंगणी रंग भराया यावे तुम्ही आठाई सप्तसुरांनी आळवितो मी सप्तसुरांनी आळवितो मी आई त्रिमुखी या गावात माझी घोर तपस्या करून मला प्रसन्न करून घेतलं आहे. बोल, तुला कोणता वर पाहिजे तू मागून घे. देवादी देवा महादेवा, तुम्ही खरोखरच माझ्यावरती प्रसन्न झाला असाल तर महादेवा मला असा वर द्या की मला या विश्वामध्ये कुणापासून मला नेणार नाही. आणि महादेवा या साऱ्या विश्वाचा अधिपती बनायचंय मला. मी तुला असा वर देतो की तुला कुणापासूनही मरणार नाही, परंतु तुझा उद्धार नक्कीच होईल. तथास्तु. त्या भोलेनाथांनी मला असा वर दिलाय, या विश्वामध्ये मला कुणापासून मरण येणार नाही. आणि जानूरा, आता या साऱ्या विश्वाचा अधिपती मीच. जानूरा, अधिपती मीच.
विचारतो बरं हो विचार ना चिंतामणी विचार बाबा गणेशा चिंतामणी का हो बरं म्हणतात चिंतामणी का म्हणतात ऐक चित्त ऊर्जा ऋषीवक्र एकाग्र आणि विरोधक अशा 5 घटकांचा समावेश असतो त्या गजाननात चिंतामणी असे म्हणतात पण बाळ या वयात तू सर्व जाणून घेत आहे तू आता मोठी झाले तुझ्या संदर्भावर तुम्ही कोणाकडे लग्न करून घेतात नाही बाबा डोळ्याचं पालन करता त्यांनी या ब्रह्मांडाची निर्मिती केली आता त्या शिवाजी आतंकी नाही बाबा अशक्य आहे बाळ असा अट्टा करून सोडून दे नाही बाबा आता विवाह करीन तर त्या शिवाशी नारायण नारायण देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती करी गुरु ज्ञानाने आली प्रचिती करी देह पंढरी आत्मा श्रीहरी देह पंढरी आत्मा श्रीहरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती करी गुरु ज्ञानाने आली प्रचिती करी गुरु ज्ञानाने आली प्रचिती करी
हे लाडकोळी आपण सर्व जाणतातच. होय, मी आपल्या मुलीची व्यथा जाणतो. ती तारीखला काय घराळीची आहे. प्रारंभ अचळ आहे. पण मुली तू निश्चिंत राहा. मुली भैया, यासाठी मी कोणती पेक्षा द्यायला तयार आहे? मुली, तुला भगवान कृष्णाला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा नामजप कर. हे तुला नक्की प्रसन्न होतील. ठीक आहे मुली भैया. येतो तर मग. शिवा शिवाचे जडले नाते. शिवा शिवाचे जडले नाते. सफल झाले का सफल झाले का पाहिला प्रसन्न झालोय. आम्ही तुझ्या मनात काही जाणतो. तुम्ही आपल्याशी विवाह करणे इच्छुक आहे. आम्ही तुझ्याशी विवाह करणे इच्छुक आहे. परंतु माझी एक अट आहे. महादेव, जर तुम्ही माझ्याशी विवाह करणार असाल तर मला तुमची कोणती अट मान्य आहे? राजकन्या, आपला विवाह करायचे ठरले तर कोणत्याही पहाटेच्या पूर्वी तो मध्यरात्री होईल. पहाटेनंतर आपला विवाह होणे शक्य नाही. ठीक आहे महादेव, जर आपला विवाह पहाटेपूर्वी व मध्यरात्री होणार असेल तर त्यास मी तयार आहे. तथास्तु.
यासाठी त्यासाठी एक गाणं तर झालंच पाहिजे. हो ब्रह्मा, सुरू करतो. रंबे, आपण याच्याने सुरू करावे. इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्र दरबार वरला मजा वाटते, इंद्र दरबार वरला मजा वाटते, इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्राच्या देशाला मी नाचते, ओ इंद्र दरबार वरला मजा वाटते, ओ इंद्र दरबार वरला मजा वाटते, इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्राच्या देशाला मी नाचते, इंद्र दरबार वरला मजा वाटते, ओ इंद्र दरबार वरला मजा वाटते. कशी काय येणे करत बरे? इंद्रपूर्णगिरीचा राजा प्रपंच प्रतिकन्या विश्रुती तिने तारुण्य पदार्पण केलं आहे. तिची इच्छा अशी आहे की तिला साक्षात भोलेनाथांशी विवाह करायचा आहे. जर का हा विवाह झाला तर या सृष्टीवरती मोठा अनर्थ घडेल. नारायण नारायण. तुम्ही निश्चित राहा. असे हो देणार नाही का आम्ही? नारायण नारायण. ठीक आहे. अरे इंद्रदेवा, तुझी ही इंद्रनगरी माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुझं म्हणणं निश्चित आहे. ऐक कुठा हे कदापि शक्य अरे नाही. बस कर तुझं तत्वज्ञान. बऱ्यापणाने सांगतोय ना, ही इंद्रनगरी आता माझ्या स्वाधीन कर. कुठा असे कदापि होऊ देणार नाही मी. तुझ्या अंगाची मदत आहे, घेऊन जाईल. होईलच नाही. आता ही इंद्रनगरी माझ्या स्वाधीन झाले. नारायण नारायण. आणि हे नाटका बंद करीत नारायण. नारायण नारायण. अरे कुठे
त्या इंद्रदेवांना मात्र पराभूत करून घेतले. पण वैकुंठीचा राजा विष्णुदेव याला तू पराभूत करून घे, म्हणजे तुझ्या पुढील वाटचाली सोपे होईल. अरे ठीक आहे राजा, आता स्वारी त्या वैकुंठावर. देई माझं प्रेम सर्व काळ देई प्रेम, देई माझं प्रेम सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, गोड तुझे रूप गोड तुझे नाम. माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम, माझा प्रेम सर्व काळ देई प्रेम, गोड तुझे रूप नमस्कार. आज आता जो सुरू असलेला कार्यक्रम आहे नमनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी आम्हाला ज्या देणगीदारांनी मदत केली आहे त्यांची नावं वाचतोय. काही गणपत धोंडू वारेकर, स्मरणार्थ खुशी राहुल वारेकर आणि लावण्य राहुल वारेकर यांच्याकडून 500 रुपयाचं
विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ब्रह्मपुत्र नारायण या वैकुंठीवर कसं काय याने केलं? या सृष्टीवरती विठ्ठलाने फार हाकार माजवला आहे. मला सावध करावं आता तर तुमच्यावरतीच आहे. मुलीवरील आपण निश्चिंत राहा, मी पाहतो त्याचा पराक्रम. विष्णुदेवा, तुझी ही वैकुंठ नगरी आता माझ्या स्वाधीन काय? हे कुकुटदैत्या, हे कदापि शक्य नाही. विष्णुदेवा, बरे समजोय, तुझी ही वैकुंठ नगरी आता माझ्या स्वाधीन काय? हे कुकुटदैत्या, या विश्वाचा अधिपती होणे हे कदापि शक्य नाही. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर हो जसं आहे. होय तसं या. काय काय म्हणे तो गजानन? अरे तो काय करणार मला शिविसलं पाहतो त्याचे पराक्रम. ठीक आहे तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन
आम्हा सर्व देवांना सलोखित पद सोडून सर्व राज्य प्राधिन्य आहे. तुम्ही काहीतरी मार्ग काढा. देव हो, आपली व्यथा मी जाणतो, पण ही सारी लीला माझीच आहे. आपण निश्चिंत राहा.